TCS त्याचबरोबर IBPSद्वारे ज्या विविध सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित केल्या जातात, या भरती प्रक्रिया ज्या असतात यांचा जो निकाल आहे, हा निकाल जाहीर केल्यानंतर प्रतीक्षा यादी आणि निवड याद्या जाहीर केल्या जातात. तर प्रतीक्षा याद्या ज्या असतात त्या प्रतीक्षा याद्यांसाठीची कालमर्यादा ही 1 वर्षासाठीची असते. तर यामध्ये पाहू शकता बहुतांश वेळा त्याच्यामध्ये प्रतीक्षा याद्यांचा कालमर्यादा ही काही कारणास्तव वाढवावी लागते. तर यासाठीच नवीन शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे. आज दिनांक 2 डिसेंबर आजचा हा शासन निर्णय असून सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आणि या अंतर्गत ही कालमर्यादा जी आहे सरळ सेवा भरतीची प्रतीक्षा यादीची कालमर्यादा ही 2 वर्षासाठीची करण्यात आली आहे. याचं कारण सुद्धा या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं आहे. डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण शासन निर्णय. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. तर पाहूयात आपण भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळ निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार पाहू शकता प्रस्तावना यामध्ये कारण सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. यानुसार या अगोदरची जी भरती प्रक्रिया असतात यामध्ये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यानुसार शासन निर्णयातील 11 नुसार शासनाच्या विविध विभागांमध्ये परीक्षा होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीची कालमर्यादा 1 वर्षासाठीची किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे. परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव न्यायालयीन प्रक्रिया, निवडणुका व आचारसंहिता, कोविड सारख्या आपत्तीजन्य परिस्थिती, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक अटी व शर्ती विचारात घेणे, वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तसेच नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब या कारणांमुळे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत जी आहे ही संपुष्टात येते. यामुळे पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांचे नुकसान होत असून शासनालाही इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही पात्र जे उमेदवार असतील त्यांचा सेवांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अनेक पदे हे रिक्त राहून त्यासाठी पाहू शकता पुनश्च सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागते. आणि या सर्व वस्तुस्थितीचा विचार करता निवड सूचीची कालमर्यादा वाढवण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. आणि या अंतर्गत हा नवीन शासन निर्णय जो आहे ही निवड सूचीची कालमर्यादा जी आहे निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीची कालमर्यादा ही वाढवण्यात येऊन 2 वर्षासाठीची करण्यात आली आहे. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी असेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल अशी ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या पदापुरती मर्यादित असेल अशा पद्धतीचा हा शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे. आता याचा अर्थ काय होतो तर पाहू शकता याचा अर्थ स्पष्ट आहे की या अंतर्गत ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया घेतल्या जातील आता TCS मार्फत असतील, IBPS मार्फत असतील किंवा तलाठीची पद भरती पुढे येणार आहे, यामध्ये जी निवड सूची तयार केली जाईल त्या निवड सूचीची कालमर्यादा ही 2 वर्षासाठीची असेल. निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीची कालमर्यादा ही 2 वर्षासाठीची असेल ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया घेतल्या जातील या अंतर्गत. आणि त्याच्यानंतर पाहू शकता जी काही प्रक्रिया असेल यामध्ये ती नवीन या शासन निर्णयानुसार असणार आहे. या अगोदर काय व्हायचं की 1 वर्षाची कालमर्यादा असायची आणि त्याच्यानंतर पुन्हा काही कारणास्तव कालमर्यादा 6 महिन्यासाठी वाढवावी लागायची. तर या अंतर्गत 2 वर्षासाठीची ही डिफॉल्ट जी कालमर्यादा आहे हे करण्यात आली आहे. असा महत्त्वाचा हा शासन निर्णय सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत घेण्यात आला आहे. यानंतरच्या सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत सरळ सेवेच्या या भरती प्रक्रियेच्या जी जाहिराती येतील त्यांच्यासाठी ही नवीन सूचना हा नवीन शासन निर्णय लागू असणार आहे आणि त्या अंतर्गत ही सूचना 2 वर्षासाठीची कालमर्यादा करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.